तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पंढरपूर येथील आषाढीचा सोहळा आटोपून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली आहे। तब्बल 1200 किलोमीटरचा पायी प्रवास करत 2 महिन्याच्या कालावधीनंतर आज गजानन महाराजांची पालखी शेगावात पोहोचली। या पालखीसोबत खामगाव येथून लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून त्यामुळे शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। पालखी शेगावात पोहोचताच पालखीचे संस्थांकडून तसेच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने पालखीचे स्वागत करण्यात आले। राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश पुणकर यांनी सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे श्रीच्या पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले। पालखी मार्गात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच खामगाव फोटोग्राफर संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनासोबत 12 व्हिडिओ कॅमेरेद्वारे लासुरा फाटापर्यंत गर्दीच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे, शेगाव। आपण पाहतोय की दरवर्षी पंढरपूरवरनं जेव्हा गजानन महाराजांची पालखी वापस शेगावला येते तेव्हा दरवर्षी हजारो लाखो भाविक या पालखीसोबत येण्याची प्रथा आहे आणि ही प्रथा आता इतकी वाढत चालली आहे। हा सोहळा इतका वाढत चालला आहे की आपण पाहतोय लाखो भाविक भक्त नुसतं बुलढाणा जिल्हाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला लागले। लाखो लोक आपण पाहतोय पैदल चालत गजानन महाराजांना मंदिरापर्यंत पोहोचवतात आणि या सोहळ्याला जे परिसरातील लोक आहे हे सेवेच्या माध्यमातून कोणी चहा वाटप करते, कोणी खाद्यपदार्थांचं वाटप करते, काही लोक पेन किलर गोळ्यांचं वाटप करतात। वर्षी फोटोग्राफर संघटनेद्वारे एक नवीन उपक्रम राबवण्यात आला ज्यामध्ये आपण पाहतो की लाखो लोकांच्या गर्दीमध्ये काही चोरटे त्यांची संधी साधतात, सोन्याच्या चेन असतील, मंगळसूत्र असतील, साखळी असेल हे चोरण्याचा प्रयत्न करतात। यावर्षी पोलीस विभागाच्या सोबतीने फोटोग्राफर संघटनेने जेव्हा पालखी नॅशनल हायस्कूलमधून निघते तिथपासनं तर लासुरा फाट्यापर्यंत अशा चोरट्यांवर लक्ष ठेवण्याची जी जबाबदारी आहे ही संघटनेने उचलली। 12 कॅमेऱ्यांच्या विविध कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विविध स्पॉटवर या लोकांवर लक्ष ठेवण्यात आलं आणि माझी माहिती अशी आहे की जवळजवळ 4-5 चोरटे आतापर्यंत पकडल्यासुद्धा गेलेले आहेत आणि अजूनही पकडल्या गेले असतील तर त्यामुळे ज्या लोकांचं हे चोरी गेलेलं साहित्य आहे त्यांना परत मिळण्यास मदत होईल आणि हा नयनदीप दिपून जातील असा हा सोहळा व्हायला लागला आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। अलका गजानन गिरे, राहणार देवगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। खूप छान अनुभव आला सर। पहिल्या वेळेसच आलेली आहे पण इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं सगळं चांगलं नियोजन आहे। प्रत्येक ठिकाणी चहा पाणी नाश्ता, परत कोणाचे पाय दुखले, कोणाला कुठे लागलं वगैरे तर याची पण सगळी खूप चांगली व्यवस्था आहे। प्रत्येक वेळेला इतके सगळे भक्तजन आलेले आहे। माझी अशी इच्छा आहे की याच्याही पेक्षा जास्त अजून भक्तजन यायला हवे। काय साकडं घालणार महाराजांच्या चरणी? काय साकडं घालणार महाराजांच्या चरणी? हे सगळं घालणार की शेतकऱ्यांना खूप जास्त सुख समृद्धी आणि त्यांना पाहिजे तसा धन मिळो, त्यांच्या याचा मोबदला त्यांना चांगला मिळो धान्याचा।